P conjunction P disjunction Q equivalent with P. This one is the absorption law. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सारखाच निराबट दिसतो हा, पण यामध्ये एक स्टेटमेंट रिपीट झालेलं आहे. एक कंजंक्शन आहे, एक डिजंक्शन आहे, तीन पार्ट आहेत, पण एक स्टेटमेंट रिपीट झालंय. पी हे स्टेटमेंट, पी कंजंक्शन पी डिजंक्शन क्यू इक्विव्हॅलंट विथ पी. दिस लॉ इज कॉल्ड ॲब्सॉर्प्शन लॉ. याची प्रूफ आपल्याला द्यायची आहे बाय युजिंग डिफरंट लॉ. फर्स्टली consider left hand side P conjunction P disjunction Q. कुठला लॉ यूज करता येईल फर्स्ट स्टेजला? कुठला लॉ यूज करता येईल? डिस्ट्रीब्युटिव्ह यूज करता येऊ शकतो. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असतो P कंजंक्शन Q डिजंक्शन R. P conjunction Q disjunction R equivalent with P conjunction Q disjunction P conjunction R. जर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला यामध्ये तर काय मिळेल? टर्म P conjunction P disjunction P conjunction Q by using distributive law. ओके, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. आता कुठला लॉ यूज करता येईल? आयडेम्पोटेंट लॉ. आयडेम्पोटेंट लॉ नुसार P कंजंक्शन P म्हणजेच P असतो. कोणत्याही स्टेटमेंटचं स्वतःचीच कंजंक्शन घेतलं तर ते स्टेटमेंट येतं. म्हणजे या ठिकाणी पहिला पार्ट जो आहे P कंजंक्शन P, त्याला आपण P लिहू शकतो. डिजंक्शन P कंजंक्शन Q पुढचा ब्रॅकेट ॲज इट इज बाय युजिंग आयडेम्पोटेंट लॉ. आयडेम्पोटेंट लॉ नुसार P कंजंक्शन P that is equivalent with P. आता कुठला लॉ? आता असोसिएटिव्ह यूज करायचं झालं तर सगळे कंजंक्शन पाहिजेत किंवा सगळे डिजंक्शन पाहिजेत. असोसिएटिव्ह नाही यूज करता येणार. डिस्ट्रीब्युटिव्ह यूज करून पहा. डिस्ट्रीब्युटिव्ह जर यूज केला तर पुन्हा हेच पहिलं स्टेटमेंट तयार होतं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर यूज केला आपण तर पहिलं स्टेटमेंट परत तयार होईल. म्हणजे आपण त्याच पार्टमध्ये पुन्हा पुन्हा त्या स्टेटमेंटला येत राहू. इथे आपल्याला थोडंसं रिव्हर्स थिंकिंग करायचं आहे. यामध्ये प्रूफ देत असताना दोन पॉईंटचा विचार आवश्यक आहे. लेफ्ट हँड साईडला आधी कोणकोणते स्टेटमेंट्स आहेत आणि राईट साईडला कोणकोणते शिल्लक राहत आहेत. लेफ्ट साईडला P आणि Q हे स्टेटमेंट आहेत. राईट साईडला फक्त P हे स्टेटमेंट राहत आहे. म्हणजे इलिमिनेट कोण होतंय? Q. इलिमिनेट जे स्टेटमेंट होत आहे त्या दृष्टीने आपला विचार करणं कन्व्हिनियंट राहतं. इलिमिनेट करण्यासाठी आपल्याकडे दोन लॉ आहेत, आयडेंटिटी लॉ आणि कॉम्प्लिमेंट लॉ. दोनच लॉचा यूज करून आपण स्टेटमेंट इलिमिनेट करू शकतो. म्हणजे कुठलाही पार्ट कुठलाही स्टेटमेंट इलिमिनेट कधी होतं
ज्यावेळी त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट किंवा आयडेंटिटीची कंडिशन येते त्यावेळी. कॉम्प्लिमेंटनी कसा एलिमिनेट होतो? पी कंजंक्शन निगेशन पी, पी कंजंक्शन निगेशन पी इक्विव्हॅलंट असतो एफ, आणि पी डिजंक्शन निगेशन पी इक्विव्हॅलंट असतो टी. याचा अर्थ कोणत्याही स्टेटमेंटचं त्याच्या निगेशन सोबत कंजंक्शन किंवा डिजंक्शन घेतलं की ते स्टेटमेंट इलिमिनेट होतं आणि व्हॅल्यू आपल्याला एफ किंवा टी मिळते. पायात राईट साईडला कुठेच पी किंवा क्यू किंवा निगेशन पी कुठली टर्म नाहीये, म्हणजे पी हे स्टेटमेंट इलिमिनेट झालं. कोणत्याही स्टेटमेंटच्या शेजारी त्याचं निगेशन आलं की तो इलिमिनेट होतो. ओके, पण या पूर्ण पार्टमध्ये कुठेच निगेशनची टर्म नाहीये, त्यामुळे कॉम्प्लिमेंट लॉचा आपल्याला उपयोग नाही. आता राहिला आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ मध्येही 4 आयडेंटिटी लॉ आहेत आपल्याकडे. यात पहा, पी डिजंक्शन एफ म्हणजे पी, पी डिजंक्शन टी म्हणजे टी, पी कंजंक्शन एफ म्हणजे एफ, आणि पी कंजंक्शन टी म्हणजे पी. याचा अर्थ पी या स्टेटमेंटचं कंजंक्शन किंवा डिजंक्शन टी किंवा एफ सोबत आपण घेतलं तर एक तर स्टेटमेंट पीच राहतं किंवा एफ किंवा टी राहतो. आता इथे आपल्याला आयडेंटिटीला यूज करायचं आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये. अपोजिट डायरेक्शन म्हणजे कसा की पी कंजंक्शन एफ म्हणजे काय? एफ म्हणजे एफलाच आपण पी कंजंक्शन एफ असं लिहू शकतो. एफलाच पी कंजंक्शन एफ लिहिता येईल. किंवा पी कंजंक्शन टी म्हणजे काय? पी कंजंक्शन टी म्हणजे पी, मग पीलाच आपण पी कंजंक्शन टी असं लिहू शकतो. तसं एक्सला आपण एक्स इंटू 1 असं लिहू शकतो. आयडेंटिटी लॉ म्हणजे काय? एक्सला एक्स इंटू 1 लिहिणे किंवा एक्सला एक्स प्लस 0 लिहिणे. अपोजिट डायरेक्शन मधला आयडेंटिटी लॉ तोच आहे. किंवा इथे पी डिजंक्शन एफ म्हणजे पी असतो, मग पीला आपण काय लिहू शकतो? पी डिजंक्शन एफ लिहू शकतो. एक्सला आपण एक्स इंटू 1 पण लिहू शकतो, एक्स प्लस 0 पण लिहू शकतो. दोन्ही पैकी काय लिहायचं हे डिपेंड आहे त्या स्टेटमेंट मधल्या सिच्युएशन वरती. आता इथे पी च्या जागी आपण पी कंजंक्शन टी लिहू शकतो किंवा पी डिजंक्शन एफ पण लिहू शकतो. दोन्ही पैकी काहीही लिहू शकतो. पी च्या जागी आयडेंटिटी अनुसार आपण पी कंजंक्शन टी लिहू शकतो किंवा पी डिजंक्शन एफ लिहू शकतो. मग दोन्ही पैकी नेमकं काय लिहायचं? काय लिहायचं? पी कंजंक्शन टी. का डिजंक्शन नाही चांगला वाटत? कारण इथे ब्रॅकेटमध्ये एक कंजंक्शन आहे, म्हणून आपल्याला इथे कंजंक्शनचा विचार करणं आवश्यक आहे. मग आयडेंटिटी लॉ नुसार हा जो पी आहे या पीलाच आपण पी कंजंक्शन टी असं लिहू शकतो. पीलाच काय लिहिलं? पी कंजंक्शन टी डिजंक्शन पी कंजंक्शन क्यू. या ठिकाणी आपण यूज करणार कुठला लॉ? आयडेंटिटी लॉ अपोजिट डायरेक्शन मध्ये यूज केलाय. आता यामध्ये बघा कंजंक्शनच यूज करण्याचा काय बेनिफिट आहे ते. ए इंटू बी प्लस ए इंटू सी, ए इंटू बी प्लस ए इंटू सी, याला आपण काय लिहू शकतो? ए इन ब्रॅकेट बी प्लस सी. कुठला लॉ आहे तो? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अपोजिट डायरेक्शन मध्ये. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण कसा पाहतो? ए इंटू बी प्लस सी इक्वल टू काय? ए बी प्लस ए सी. पण तोच जर अपोजिट डायरेक्शन मध्ये यूज केला तर ए बी प्लस ए सी लाच आपण ए कॉमन घेऊन
बी प्लस सी असं लिहू शकतो. तसं कंजंक्शन मध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो? पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन आर. इक्विव्हॅलंट काय असतो? पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन आर. हाच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला ऑपोजिट यूज करायचा आहे. म्हणजे पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन पी कंजंक्शन आर जर असेल तर यामध्ये आपण पी कंजंक्शन दोन्ही ब्रॅकेटमध्ये आहे तो कॉमन घेतला. पी कंजंक्शन कॉमन घेतला आणि ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक ठेवलं? क्यू डिजंक्शन आर. ब्रॅकेटमध्ये ठेवला क्यू डिजंक्शन आर. तसं आता या ठिकाणी पी कंजंक्शन टी डिजंक्शन पी कंजंक्शन क्यू आहे. कॉमन काय येईल? कॉमन येईल पी कंजंक्शन कॉमन. शिल्लक काय राहील? टी डिजंक्शन क्यू. ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील टी डिजंक्शन क्यू. बाय युजिंग विच लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथे आपण यूज केलाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणजेच पी कॉमन घेतला. म्हणजे इथे आपला रिझन देता येईल आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर आता कुठला लॉ? आयडेंटिटी लॉ. कुणासाठी? टी डिजंक्शन क्यू. टी डिजंक्शन क्यू काय? टी. आयडेंटिटी लॉ बा. पी डिजंक्शन टी येतो टी. कोणत्याही स्टेटमेंटचं टी सोबत डिजंक्शन घेतलं तर टीच राहतो. म्हणजे क्यू या स्टेटमेंटचंही टी सोबत डिजंक्शन घेतलं तर टी राहणार. म्हणजेच आयडेंटिटी लॉ नुसार पी कंजंक्शन हा काय आला? टी. बाय युजिंग विच लॉ? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आणि आता परत पी कंजंक्शन टी म्हणजे पी अगेन बाय युजिंग आयडेंटिटी लॉ. पुन्हा या ठिकाणी आपण यूज करणार आयडेंटिटी लॉज. that is equal to RHS. आता जर आपण यात थोडंसं आणखी ऑब्झर्वेशन आपलं असेल तर पहिल्या ज्या दोन स्टेप आहेत त्यांची गरज नव्हती. कारण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरल्यामुळं पुन्हा तशा प्रकारचीच एक टर्म आली आहे. जर आपण पहिल्याच स्टेपला आयडेंटिटी लॉ वापरला असता तर या पुढच्या ज्या तीन स्टेप आपल्याला मिळाल्या तशाच तीन स्टेपमध्ये आन्सर आपला मिळाला असतं. पहिल्याच स्टेपला आयडेंटिटी लॉ वापरला असता म्हणजे इथेच पीच्या जागी आपण पी डिजंक्शन एफ लिहिला असता. इथे मात्र हा आयडेंटिटी वापरून उपयोग नव्हता पी कंजंक्शन टीचा, कारण पुढे ब्रॅकेटमध्ये डिजंक्शन आहे. पीच्या जागी जर पी डिजंक्शन एफ लिहिला असता पहिल्या स्टेपला म्हणजे अशी प्रूफ देऊ शकतो आपण पी डिजंक्शन एफ कंजंक्शन पी डिजंक्शन क्यू. याच्यानंतर आयडेंटिटी लॉची पहिली स्टेप. आता पी कॉमन डिजंक्शन कॉमन काय राहतो? पी डिजंक्शन एफ कंजंक्शन क्यू. पण एफ कंजंक्शन क्यू म्हणजे एफ कंजंक्शन क्यू एफ म्हणजे पी डिजंक्शन एफ पी. तीन स्टेप मध्ये कंप्लीट झाला असता.
डिपेंड आहे आपण कुठल्या सिक्वेन्सचा यूज करतोय त्यानुसार प्रूफच्या स्टेप्स कमी जास्त होऊ शकतात. असाच सेकंड ॲब्सॉर्प्शन लॉ, तो सेकंड ॲब्सॉर्प्शन लॉ इथे प्रूव्ह झालाय ऑलरेडी. सेकंड ॲब्सॉर्प्शन लॉ हाच आहे, पी डिजंक्शन पी कंजंक्शन क्यू, याची ही प्रूफ. याच 3 स्टेप पुढच्या. सेकंड ॲब्सॉर्प्शन लॉ काय आहे? पी डिजंक्शन पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलंट विथ पी, तो इथे आलाय आणि यालाच पुढे आपण सिम्प्लिफाय केलंय. त्यानंतर विदाउट युजिंग ट्रूथ टेबल्स, without using truth tables, show that P conjunction Q disjunction negation P conjunction Q disjunction negation Q conjunction R equivalent with Q disjunction R. त्यामध्ये LHS यामध्ये लेफ्ट साइड जर आपण ऑब्झर्व केली तर 5 वेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट आहेत. P निगेशन P, Q निगेशन Q आणि R हे 5 आहेत.
आता हे प्रत्येक सेपरेट आपण गृहीत धरले. त्यातले आपल्याला फक्त 2 ठेवायचे आहेत राईट साईडसाठी, क्यू आणि आर. 3 एलिमिनेट करायचे आहेत. म्हणजे पी निगेशन पी आणि निगेशन क्यू एवढे एलिमिनेट व्हायला पाहिजेत. आता यासाठी काय करता येऊ शकतं? कुठला लॉ यूज करता येईल? पहिल्यांदा कंजंक्शन डिजंक्शनात आहेत सगळे, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करावाच लागेल, नो डाऊट. कशा प्रकारे यूज करणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कशा प्रकारे यूज करणार? पहिल्या 2 टर्म विचारात घ्या. आता डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन असतं थोडक्यात. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, पण मल्टिप्लिकेशन घेण्यापेक्षा कॉमन घेणं कन्व्हिनियंट नाही. ह्या 2 ब्रॅकेटमध्ये कॉमन काय? क्यू आणि हे कंजंक्शन. ओके, क्यू कॉमन आहे, कंजंक्शन कॉमन आहे. क्यू आपल्याला कॉमन घेता येईल म्हटल्यास कॉम्युटेटिव्ह लॉ आधी वापरा. कॉम्युटेटिव्ह म्हणजे प्लेस इंटरचेंज करता येते, म्हणजे आपल्या नेहमीच्या लॉ सारखा तो दिसेल. आपण यामध्ये पहिल्यांदा हा जो पी कंजंक्शन क्यू आहे त्याला क्यू कंजंक्शन पी असं लिहू, आणि पुढे क्यू कंजंक्शन निगेशन पी, डिजंक्शन negation Q conjunction R by using commutative law. कॉम्युटेटिव्ह लॉ म्हणजे आपण प्लेस इंटरचेंज करू शकतो. पहिल्या 2 ब्रॅकेटमध्ये आपण प्लेस इंटरचेंज केल्या. आता यामध्ये इथे क्यू कंजंक्शन आणि इथे क्यू कंजंक्शन आहे, तो कॉमन घ्या. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑपोजिट, क्यू कंजंक्शन कॉमन घेतला. शिल्लक काय राहील? पी डिजंक्शन निगेशन पी. सर्वांना आपण एक ब्रॅकेट ठेवू, कारण हे 2 ब्रॅकेट आपण कंबाईन केलेले आहेत. पुढचा जो पार्ट आहे तो सध्या ॲज इट इज, निगेशन क्यू कंजंक्शन आर. कुठला लॉ वापरला आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार आपण क्यू कंजंक्शन कॉमन घेतला. आता काय करता येईल यापुढे? कॉम्प्लिमेंट लॉ. पी डिजंक्शन निगेशन पी आलेले आहेत, मग पी डिजंक्शन निगेशन पी काय लिहिता येईल? टी बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ, म्हणजे पहिला ब्रॅकेट होईल क्यू कंजंक्शन टी, दुसरा ब्रॅकेट तसाच निगेशन क्यू कंजंक्शन आर. कुठला लॉ यूज केला आपण इथे? कॉम्प्लिमेंट लॉ नुसार पी डिजंक्शन निगेशन पी, यालाच आपण लिहिलं टी. आता कुठला लॉ? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ नुसार क्यू कंजंक्शन टी, क्यू कंजंक्शन टी ला काय लिहिता येईल? क्यू डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन आर by using which law? Identity law. Identity law. नंतर आता कुठला लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. क्यू डिजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन आर. 3 स्टेटमेंट आहेत, एक डिजंक्शन आहे, एक कंजंक्शन आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर वापरला म्हणजे या क्यू न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय काय होईल? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार
Q disjunction negation Q. Conjunction Q disjunction R. Q disjunction R. By using distributive law. आता कुठला लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ नुसार Q disjunction negation Q. Q disjunction negation Q ला काय लिहिता येईल? T कंजंक्शन पुढे Q disjunction R तसाच. By using complement law. Complement law. नंतर आता कुठला लॉ? आयडेंटिटी लॉ नुसार P कंजंक्शन T. P कंजंक्शन T काय असतो? P लॉ प्रत्येक वेळी चेक करून पाहायचा कुठला यूज केला जातोय ते. ऑब्झर्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत. P कंजंक्शन T म्हणजे P असतो हा पूर्ण ब्रॅकेट, म्हणजे आपण जर P गृहीत धरला तर त्याचं कंजंक्शन T सोबत घेतल्यानंतर काय मिळेल? P म्हणजे तोच ब्रॅकेट शिल्लक राहील. याचा अर्थ इक्वल टू काय आलं? Q disjunction R by using identity law. आणि Q disjunction R हेच राईट हँड साइड आहे, इक्वल टू RHS. Next one, same question. Without using truth tables, without using truth tables,
prove that negation P conjunction Q disjunction negation P conjunction negation Q disjunction P conjunction negation Q equivalent with negation P disjunction negation Q. Left hand side negation P conjunction Q disjunction negation P conjunction negation Q disjunction P conjunction negation Q. काय करता येईल या ठिकाणी कुठला लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जोपर्यंत ब्रॅकेटचं निगेशन येत नाही तोपर्यंत डिमॉर्गन्स लॉचा कुठेच उपयोग नसतो. इथे ब्रॅकेटचं निगेशन कुठेच नाहीये त्यामुळे डिमॉर्गन्स लॉचा नाही उपयोग आहे. जिथे ब्रॅकेटचं निगेशन येईल तिथे डिमॉर्गन्स. आता यामध्ये मागच्या एक्झाम्पल सारखंच पहिल्या दोन टर्म मध्ये निगेशन पी कंजंक्शन कॉमन घेता येईल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार. म्हणजे निगेशन पी कंजंक्शन काय राहील ब्रॅकेट मध्ये शिल्लक क्यू डिजंक्शन निगेशन क्यू क्यू डिजंक्शन निगेशन क्यू. पुढे असणारा पार्ट पी कंजंक्शन निगेशन क्यू ॲज इट इज ठेवला. कुठला लॉ यूज केला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता यामध्ये क्यू डिजंक्शन निगेशन क्यू कुठला लॉ कॉम्प्लिमेंट लॉ. निगेशन पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन निगेशन क्यू म्हणजे काय क्यू डिजंक्शन निगेशन क्यू टी कॉम्प्लिमेंट लॉ नुसार डिजंक्शन second bracket as it is by using complement law. नंतर कुठला लॉ आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ नुसार निगेशन पी कंजंक्शन टी काय राहील निगेशन पी राहील. कोणत्याही स्टेटमेंटच्या टी सोबत कंजंक्शन घेतले की तेच स्टेटमेंट राहतं. म्हणजे इथे राहील निगेशन पी डिजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू by using identity law. नंतर आता कुठला लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानुसार निगेशन पी न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय म्हणजे निगेशन पी डिजंक्शन पी कंजंक्शन निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू by using distributive law. नंतर
कुठला लॉ? कॉम्प्लिमेंट. निगेशन P डिजंक्शन P, that is T by complement law. म्हणजे T कंजंक्शन negation P disjunction negation Q by using complement law. नंतर कुठला लॉ? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ नुसार P कंजंक्शन T म्हणजेच P असतो, हा पूर्ण ब्रॅकेट P गृहीत धरला तर इक्विव्हॅलेंट काय राहील? निगेशन P डिजंक्शन निगेशन Q by using identity law. आणि मग हीच आहे राईट हँड साइड. थोडंसं ऑब्झर्वेशन ठेवा, सगळे कंजंक्शन डिजंक्शन आहेत त्यामध्ये. डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. मागचं एक्झाम्पल चेक करा. डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी हे का प्रॉपर सिक्वेन्सनीच नेहमी येतात मोस्ट ऑफ द टाइम्स. एखाद्या वेळी प्लेस इंटरचेंज करण्याचा किंवा ब्रॅकेट इंटरचेंज करण्याचा लॉ मध्ये येऊ शकतो, कॉम्बिनेटिव्ह किंवा असोसिएटिव्ह, त्यात तो एखाद्या वेळी नाही यूज केला तरी चालतो. पण नॉर्मली सिम्प्लिफिकेशनसाठी हे 3 लॉ जास्त युजफुल ठरतात. Without using truth tables, show that P double implication Q equivalent with P conjunction Q disjunction negation P conjunction negation Q. Left hand side P double implication Q आहे. काय करावं लागेल? कंडिशनल लॉ, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन यांच्यासाठी एक एकच लॉ आहे आणि तो लॉ आहे कंडिशनल लॉ. डबल इम्प्लिकेशनचा काय? कंडिशनल लॉ P double implication Q equivalent with negation P disjunction Q conjunction P disjunction negation Q. Conditional law. By using conditional law. आता याच्यावरून आपला ती राईट साइड तयार करायची.
काय करावं लागेल? डिस्ट्रीब्युटिव्ह ऑपोजिट यूज करता येतोय का? काही कॉमन येत आहे का? कॉमन येत आहे का काही? म्हणजे ऑपोजिट डिस्ट्रीब्युटिव्ह वापरता येणार नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह शिवाय तर पर्याय नाही आहे. आता इथे डिस्ट्रीब्युटिव्ह कसा यूज करायचा पहा. समजा असे दोन ब्रॅकेट आहेत, ए प्लस बी इंटू सी प्लस डी. इथे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह वापरतो म्हणजे ब्रॅकेट मल्टिप्लाय करतो. कसे मल्टिप्लाय करतो आपण? ए इंटू सी प्लस ए इंटू डी प्लस बी इंटू सी प्लस बी इंटू डी, ह्यातल्या प्रत्येकानं त्यातल्या प्रत्येकाला मल्टिप्लाय करतो. पण आता इथे ॲज पर लॉ सिक्वेन्स आपला जायचं आहे. म्हणजे ॲक्च्युअल प्रोसेस काय होते, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजे आपण गृहीत धरला ए इंटू बी प्लस सी, तर याला आपण ए प्लस बी इंटू सी प्लस ए प्लस बी इंटू डी असे लिहू शकतो. म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटने याला पण मल्टिप्लाय केलं, याला पण मल्टिप्लाय केलं. आता यांना मल्टिप्लाय करा परत ब्रॅकेटमध्ये, म्हणजे काय राहणार? ए सी प्लस बी सी प्लस ए डी प्लस बी डी. बघा तीच टर्म मिळते. फक्त आपल्या नेहमीच्या अल्जेब्रामध्ये आपण हे डायरेक्ट करत असतो. आता एक स्टेप आणखी द्यायची आहे. किंवा आपण या ब्रॅकेटनं सी प्लस डी न या प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं, ए इंटू सी प्लस डी प्लस बी इंटू सी प्लस डी असंही लिहिता येईल. त्यानुसार इथे हा ब्रॅकेट म्हणजे आपण पी गृहीत धरला, हा क्यू आणि हा आर. पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन आर डिस्ट्रीब्युटिव्हला वापरू शकतो आपण. काय वेळ डिस्ट्रीब्युटिव्हला यूज केला तर निगेशन पी डिजंक्शन क्यू, म्हणजे हा झाला पी कंजंक्शन पी. यानं आधी पी ला मल्टिप्लाय केलं डिजंक्शन, पुन्हा यानं निगेशन क्यू ला मल्टिप्लाय, म्हणजे निगेशन पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू. हीच स्टेप आहे. ए प्लस बी इंटू सी प्लस ए प्लस बी इंटू डी, म्हणजे हा फर्स्ट ब्रॅकेट इंटू पी डिजंक्शन फर्स्ट ब्रॅकेट इंटू निगेशन क्यू बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरून आपण ब्रॅकेट मल्टिप्लाय केले. आता पुन्हा या ठिकाणी आता कुठला लॉ यूज करता येईल? आणखी एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच, यांना ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. म्हणजे आता हा जो पी आहे त्या दोघांनाही मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय येईल? निगेशन पी कंजंक्शन पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन पी, हा पहिला ब्रॅकेट. ह्या पी न मल्टिप्लाय केलं दोघांनाही. डिजंक्शन पुढच्या ब्रॅकेटमध्ये निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू, ह्यानं मल्टिप्लाय केलं दोघांनाही. डिजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू, अगेन बाय विच लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दोन्ही स्टेपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. आता कॉम्प्लिमेंट लॉ नुसार ही एक टर्म आहे, निगेशन पी कंजंक्शन पी, निगेशन पी कंजंक्शन पी एफ, आणि क्यू कंजंक्शन निगेशन क्यू, त्यालाही काय लिहिता येईल? एफ. म्हणजे दोन्ही ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ यूज करायचा आहे. पहिली टर्म
F disjunction Q conjunction P disjunction पुढच्या ब्रॅकेटमध्ये negation P conjunction negation Q disjunction F by using complement law. नंतर कुठला आयडेंटिटी लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह झाला, कॉम्प्लिमेंट झाला की आयडेंटिटी येतोच. आयडेंटिटी लॉ नुसार एफ डिजंक्शन पी, एफ डिजंक्शन पी म्हणजे पी, एफ डिजंक्शन पी दोन्ही ठिकाणी एकच आयडेंटिटी लॉ. त्यानुसार फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय राहील, फक्त क्यू कंजंक्शन पी डिजंक्शन. सेकंड ब्रॅकेट मध्ये negation P conjunction negation Q by using identity law. आणि आता फक्त इंटरचेंज करायचे कॉम्युटेटिव्ह लॉ नुसार. हे दोन इंटरचेंज करा आणि दोन ब्रॅकेट पण इंटरचेंज करा. म्हणजेच निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू हा ब्रॅकेट आधी लिहिला. डिजंक्शन नाही, राईट साईडला तसं नाही, पहिला ब्रॅकेट तोच आहे, फक्त एवढंच इंटरचेंज करावं लागणार आहे. क्यू कंजंक्शन पी लाच आपण पी कंजंक्शन क्यू लिहिलं. डिजंक्शन दूसरा ब्रॅकेट तर ॲज इट इज बाय युजिंग commutative law. And which is nothing but RHS, right hand side. Likewise, without using truth table आपण हे different law यूज करून स्टेटमेंट्स प्रूव्ह करू शकतो. फॉर प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू काही एक्झाम्पल्स समजले घ्या. हा एक आणि हा एक, दोनच, हे दोन झालेत कंप्लीट.